नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस आयुक्तालय अमरावती शहर पोलीस 7 जुलै 2024 रोजी पेपर झाला. या पेपरमधील आपण जीकेच्या प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत. तर या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 8 पासून जीकेचे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर प्रश्न क्रमांक 8 सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर अध्यक्ष कोण आहे? तर योग्य उत्तर आहे अ. ओम बिर्ला. प्रश्न क्रमांक 9 समृद्धी महामार्ग खालीलपैकी या जिल्ह्यातून जात नाही? तर योग्य उत्तर आहे क. अकोला. तर समृद्धी महामार्ग एकूण 10 जिल्ह्यातून जाते. त्यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, नाशिक, अहमदनगर, ठाणे असे एकूण 10 जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग जाते. तर अकोला जिल्ह्यामधून जात नाही. तर आपलं योग्य उत्तर आहे क. अकोला. पुढचा प्रश्न 10 खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही? तर योग्य उत्तर आहे क. सेतू. पुढचा प्रश्न 11 नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 वर्ल्ड कप अंतिम सामना रिकाम्या जागा येथे झाला. तर योग्य उत्तर आहे ब. बार्बाडोस. प्रश्न क्रमांक 12 कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे ब. अमरावती. 13वा प्रश्न मराठी व्याकरणावर आहे. पुढचा प्रश्न जीकेचा 14 ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते? तर योग्य उत्तर आहे ब. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी. 15वा प्रश्न मराठी व्याकरणावर आहे. तर जीकेचा प्रश्न क्रमांक 16 भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती? तर योग्य उत्तर आहे क. 7. तर भारताला एकूण 7 देशांची सीमा लागलेली आहे. त्यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, भूटान, नेपाळ, म्यानमार आणि बांगलादेश. प्रश्न 17 प्रभाकर साप्ताहिक कोणी सुरू केले? तर योग्य उत्तर आहे अ. भाऊ महाजन. पुढचा प्रश्न 26 रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ब. आचार्य विनोबा भावे. तर यांना 1958 मध्ये हा पुरस्कार मिळाला. पुढचा प्रश्न 27 शक्तीस्थळ हे कोणाचे समाधीस्थळ आहे? तर योग्य उत्तर आहे ब. इंदिरा गांधी. तर महात्मा गांधी यांचे राजघाट येथे समाधीस्थळ आहे. चरणसिंग यांचे किसान घाट येथे समाधीस्थळ आहे आणि जवाहरलाल नेहरू यांचे शांतिवन येथे समाधीस्थळ आहे. तर हे चारही ठिकाण दिल्लीमध्ये आहे. पुढचा प्रश्न 28 विधवा विवाह तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? तर योग्य उत्तर आहे अ. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1893 मध्ये या मंडळाची स्थापना केली. पुढचा प्रश्न 29 इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? तर योग्य उत्तर आहे ब. दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न 30 कोणत्या संतांची पदे शिखाच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात आहेत? तर योग्य उत्तर आहे ड. संत नामदेव. पुढचा प्रश्न 31 शनी या ग्रहाचे शोध लावण्याचे श्रेय रिकाम्या जाते या शास्त्रज्ञास जाते? तर योग्य उत्तर आहे अ. गॅलिलिओ. गॅलिलिओ यांनी दुर्बिणीचा शोध लावला. दुर्बिणीमुळे या शनी या ग्रहाचा शोध लावला. तर मॅक्सिको यांनी रेडिओचा शोध लावला. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. पुढचा प्रश्न 32 चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा रिकाम्या जागा मिनिटे उशिरा उगवतो. तर योग्य उत्तर आहे क. 50 मिनिटे. पुढचा प्रश्न 33 रिकाम्या जागामुळे अवकाश निळ्या रंगाचे दिसतात. तर योग्य उत्तर आहे अ. पृथ्वीवरील वातावरणामुळे. पुढचा प्रश्न 34 सर्वात लहान खंड? तर योग्य उत्तर आहे अ. ऑस्ट्रेलिया. तर आशिया हे सर्वात मोठे खंड आहे. पुढचा प्रश्न 35 सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर योग्य उत्तर आहे अ. बुध. पुढचा प्रश्न 36 तामिळनाडूमधील जड वाहनांचा कारखाना कुठे आहे? तर योग्य उत्तर आहे ब. आवडी. पुढचा प्रश्न 37 अंतराळ संशोधन समिती 1961 साली कोणाच्या आदेश सुरू झाली? तर योग्य उत्तर आहे ब. विक्रम साराभाई. पुढचा प्रश्न 38 खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते? तर योग्य उत्तर आहे ड. नीलम संजीव रेड्डी. तर विश्वनाथ प्रताप सिंग हे 10वे क्रमांकाचे पंतप्रधान होते. तर चरण सिंग हे 7वे क्रमांकाचे पंतप्रधान होते आणि इंद्रकुमार गुजराल हे 15वे क्रमांकाचे पंतप्रधान होते. तर नीलम संजीव रेड्डी हे पंतप्रधान नव्हते. तर ड. नीलम संजीव रेड्डी. पुढचा प्रश्न 39 बेकिंग पावडर म्हणजे? उत्तर आहे ब. सोडियम बायकार्बोनेट. पुढचा प्रश्न 40 1 मिलियन म्हणजे? योग्य उत्तर आहे क. 10 लाख. पुढचा प्रश्न 41 माजलगाव धरण मातीचे कोणत्या नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे अ. सिंदफळा नदीवर बीड जिल्ह्यात. पुढचा प्रश्न 42 निरोगी माणसाच्या शरीरात तापमान? तर योग्य उत्तर आहे अ. 98.4. पुढचा प्रश्न 43 उंच ठिकाणी अन्न शिजण्यास वेळ लागतो कारण? योग्य उत्तर आहे क. वातावरणाचा दाब कमी असतो. पुढचा प्रश्न 44 खालीलपैकी हजार सरोवराचा देश कोणता? तर योग्य उत्तर आहे ब. फिनलंड. थायलंड हे पांढऱ्या हत्तीचे देश आहे. नॉर्वे हा मध्यरात्रीचा देश आहे. पुढचा प्रश्न 45 भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा ऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधी लागू करण्यात आले? योग्य उत्तर आहे ब. 1 जुलै 2024.
पुढचा प्रश्न 47वा. वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? तर योग्य उत्तर आहे क. नीरज चोपडा. पुढचा प्रश्न 48वा. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदामध्ये निवृत्त आहे? उत्तर आहे ब. 51 अ. पुढचा प्रश्न 49वा. रोहिणीतील रक्तात कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? तर योग्य उत्तर आहे क. ऑक्सिजन. पुढचा प्रश्न 50. GDPच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता? तर योग्य उत्तर आहे ब. जपान. पुढचा प्रश्न 51वा. मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? योग्य उत्तर आहे ब. आयरिस. पुढचा प्रश्न 52वा. कोणता दिवस अंमली पदार्थ विरोध दिन म्हणून पाळला जातो? तर योग्य उत्तर आहे अ. 26 जून. तर 26 जुलै हे कारगिल दिन म्हणून पाळले जाते. पुढचा प्रश्न 53वा. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? तर योग्य उत्तर आहे ड. यापैकी नाही. तर राज्यसभा ही स्थायी सभागृह आहे, ही बरखास्त होत नाही. मात्र राज्यसभेतील 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. पुढचा प्रश्न 54वा. कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? तर योग्य उत्तर आहे अ. 42वी घटनादुरुस्ती. तर 42वी घटनादुरुस्ती ही 1976 मध्ये झाली. पुढचा प्रश्न 55. हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे अ. उत्तर प्रदेश. बिहारचे परवालिया नृत्य आहे, आंध्र प्रदेशचे कुचिपुडी आणि कर्नाटकचे यक्षगान. पुढचा प्रश्न 56वा. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर योग्य उत्तर आहे ब. इचलकरंजी.